नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त चमचमीत डाळ पालक बघणार आहोत। भाजी करा, डाळ भात करा, म्हणजे असं वेगवेगळं करण्यापेक्षा मस्त असं एकच करायचं, मस्त डाळ पालक। त्यासोबत भात खा किंवा चपाती भाकरी सगळ्या बरोबर छान लागतो हा डाळ पालक। चला मग साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इथे साहित्य घेतलंय, छोटी गड्डी अशी मस्त पालक घेतलीये, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी तूर डाळ। तुम्ही इथं डाळी बदलून घेऊ शकता, म्हणजे नुसतीच मुगाची घेऊ शकता किंवा नुसतीच तुरीची, आणि यामध्ये मसूर डाळ पण वापरू शकता। दोन्ही डाळी मिळून एक वाटी पूर्ण अशी डाळ घेतलीये आणि 15 ते 20 मिनिटांसाठी मी भिजत ठेवली होती। दोन्ही डाळी मिळून एक वाटी डाळ झाली की त्याला 3 वाटी आपल्याला इथं पालक घ्यायचा आहे। कोथिंबीर, ठेचलेला भरपूर असा लसूण, 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या मी ठेचून घेतल्या इथं। 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून, ठेचलेलं आलं, एक मीडियम साईजचा कांदा, एक मीडियम साईजचा टोमॅटो, भरपूर असा मस्त पिकलेला घ्यायचा आहे। जिरं, हा आमचा घरगुती लाल मसाला, नाशिक स्पेशल लाल मसाला आणि नाशिक स्पेशल काळा मसाला। यासोबत आपल्या घरगुती पद्धतीचाच मस्त असा चहा मसाला, मस्त घरगुती डंक्यावर कुटून आणलेली अशी मस्त हळद पावडर, धना पावडर ही पण घरगुतीच आहे। तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता एवढे सर्व मसाले तुम्हाला करायचे असतील तर। त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देऊन देईल आणि एकदम शुद्धतेत घरगुती पद्धतीमध्ये, नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीमध्ये आपण मसाले बनवतो। हा गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि थोडेसे खडे मसाले लागणार आहे आपल्याला। एक तेजपान घेतलंय मी, असं तोडून ठेवलंय ते। दालचिनीचा एक तुकडा, चक्रीफूल एक आणि 2 अख्ख्या सुक्या मिरच्या घेतल्या आपल्याला तडक्यासाठी लागणार आहे, आणि यातला अर्धा लसूण पण आपल्याला तडक्यासाठी ठेवायचा आहे। तर मग आता चला पुढच्या रेसिपीला आता सुरुवात करूया। तर आपण आता एक कुकर मध्ये करणार आहे। आधी पालक आणि डाळी शिजून घेणार आहे। मूग डाळ घेतलेली टाकून घ्यायची आहे, पाणी काढून घेतलंय यातलं। तुरीची डाळ आमची घरची डाळ आहे, त्यामुळे याला साल आहेत थोडेसे, इग्नोर करा। आणि पालक, सर्व पालक टाकायचं इथं आपल्याला आता। टोमॅटो आणि चवीपुरतं जे मीठ घेतलंय त्यातलं आता अर्ध टाकणार आहे। तर आपण आता इथं 2 वाट्या भरून पाणी टाकून घेणार आहे। खूप जास्त पाणी टाकायचं नाही, ही दुसरी वाटी, कारण ऑलरेडी पालकाला भरपूर असं पाणी असतं, त्यामुळं आता झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर हे बघा, आता डाळ आपली छान शिजली आहे, मिक्स करून घ्यायची आहे रवीच्या साह्याने, आणि खूप जास्त घोटायची नाही आपल्याला हे, कारण की डाळ अशी अख्खी राहिली पाहिजे तेव्हा छान दिसते ती, इथपर्यंतच घोटायची आहे। आता फोडणी देऊन घेऊया। तर इथं कढई गरम करायला ठेवली आहे। कढईमध्ये आपल्याला 1 ते 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे, तुम्ही कमी अधिक करू शकता तेल। तेल गरम झालं की जिरं टाकून घ्यायचंय अर्धा चमचा, आणि ठेचलेलं लसूण घेतलाय त्यातला अर्धा आत्ता टाकते मी, आणि अर्धा आपल्याला तडक्याला वापरायचं आहे। हिरवी मिरचीचे तुकडे ते पण पूर्ण इथं टाकून घ्यायचे, आणि लसूण थोडासा असा लाल रंगावरती येऊ द्यायचा आहे आपल्याला। लसूण छान लाल रंगावरती यायला लागला की आपल्याला इथं कांदा टाकून घ्यायचा आहे। आता कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला लाल रंगावरती। कांदा आणि लसूण छान परतलाय आता आपला। इथं आपण आलं टाकून घेणार आहे। आल्याचा पण थोडासा कच्चेपणा आपल्याला इथं घालवायचा, म्हणजे परतून घ्यायचंय आलं थोडंसं। आलं पण छान परतलंय। सुके मसाले घालून घेऊया। हा आमचा घरगुती लाल मसाला 1 चमचा, तुम्ही कमी अधिक करू शकता। पाव चमचाला कमी हळद टाकायची आहे। मसाल्यातला चमचा सांगते मी, मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे हा, त्या चमच्याचं प्रमाण सांगते। पाव चमचा धना पावडर, आमच्या मसाल्याला जास्त हळद वगैरे काही लागत नाही, कारण ऑलरेडी मसाल्यामध्ये हळद असते, त्यामुळं फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर। मसाले आपल्याला छान आता तेलामध्ये परतून घ्यायचे। आता छान परतलंय सगळं साहित्य, पालक आणि डाळ टाकून घेऊया।
मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे आता सगळं. आता तुम्हाला किती घट्ट किती पातळ आवडते त्यानुसार तुम्ही इथं पाणी टाकू शकता. मी अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे. थोडंसं असं घट्टसर चपाती बरोबर भाकरी बरोबर खायला छान लागतो. आणि तुम्ही जर भाताबरोबर करणार असाल तर अजून थोडंसं भरपूर असं पाणी टाकायचं, म्हणजे पातळ करायचंय, म्हणजे छान लागतो आणखीन. आता कुकर मध्ये थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकलंय मी, तेवढं पाणी टाकून घेते. खूप जास्त पाणी नाही टाकणार आहे मी. मिक्स करायचं, एवढं पातळ ठेवलंय मी. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजून पाणी टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय. इथं अर्धा आपण आधी टाकलंय आणि अर्धा आत्ता. आणि गरम मसाला घेतलाय तो पूर्ण इथं टाकायचा. अर्धा चमचा घेतलाय मी. मिक्स करूया आणि 10 मिनिटं छान आपल्याला हे शिजून घ्यायचंय, म्हणजे मसाल्याचा आणि पालक डाळचा फ्लेवर असा एकजीव, म्हणजे असं फ्लेवर एकजीव होईल दोन्ही पण. आता मीडियम गॅसवर आपल्याला उकळून घ्यायचंय हे छान. तर डाळ पालक उकळून आपले आता 10 मिनिटं झाले उकळायला ठेवून. तर बघू शकता मस्त दाटसर अशी झाली आहे. आता आपल्याला तडका द्यायचा आहे. दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते मी आणि तडका पॅन ठेवते. तडका पॅन मध्ये इथं 1 चमचा वर तूप घेतलंय मी. तुम्ही इथं तेलही घेऊ शकता. तूप आपलं छान गरम झालंय. जिरं टाकून घेऊया अर्धा चमचा. लसूण टाकायचं आहे. लसूण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. इथं लाल रंगावरती मस्त अशी कडक फोडणी बसली पाहिजे डाळ पालकला. लसूण छान लाल झालाय आपला. खडे मसाले टाकून घेऊया. ते पण छान परतून घ्यायचे तेलामध्ये. मिरची, खडे मसाले सर्व. थोडासा मसाला टाकते, लाल मसाला घरगुती, म्हणजे छान रंग येईल वरनं तडक्याला. आता आपल्याला हा तडका असा मस्त कडक फोडणीचा हा तडका यामध्ये टाकायचा आहे डाळ पालक मध्ये. आणि पटकन अशी झाकण ठेवून द्यायचंय. तर आपलं डाळ पालकला छान तडका झालाय. आणि आधीची तुम्ही क्लिप बघितली असेल, थोडीशी अर्धवट मला कॅमेरा सेट करायचा राहिला होता, त्यासाठी सॉरी. तर आता बघू शकता आपला खाण्यासाठी डाळ पालक इथं रेडी आहे. सर्वात शेवटी आपल्याला इथं थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता सर्व करून घेऊया. तर चमचमीत असा डाळ पालक आपल्या इथं खाण्यासाठी रेडी आहे. किती छान दिसतोय ना. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलंय. तर तुम्ही असा डाळ पालक नक्की करून बघा. मस्त असा गरम गरम भात, त्याबरोबर असा मस्त डाळ पालक, किंवा गरम गरम भाकरी चपाती कशा बरोबरही तुम्ही खाऊ शकता. भाजी वरण वगैरे असं करायचं डबल कंटाळा आला तर तुम्ही असं 1 पॉट मील असं एकच, म्हणजे एका भाजीमध्येच दोन्ही कामं होऊ शकतात. असं मस्त करू शकता. तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला चमचमीत डाळ पालकची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी तर नक्कीच आवडली असेल. रेसिपीला लाईक करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.